राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। अशामध्येच आता वंचितनं अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये एक नवं समीकरण मांडत काँग्रेसनं वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे। वंचित आणि काँग्रेसची या संबंधांना बोलणी सुरू आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधाण आलंय। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचितनं निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी दिलेली आहे। त्या अर्ज सुद्धा काल दाखल झालेले आहेत। मात्र काँग्रेसकडून वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणार असल्याचं वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांनी म्हटलेलं आहे। भाजपाची जी धन आहे, धनशक्ती जी आहे आणि त्याच बरोबरीने किळसवाणं संपत्तीचं प्रदर्शन, अवैध मार्गाने अनिती मार्गाने कमावलेला पैसा आणि पैशाचा दुरुपयोग, या सगळ्याला मला असं वाटतं की आता राजकीय स्थिती बदलते आहे। लोक कंटाळले आहेत आणि भाजपामध्ये त्यांचा विसंवाद जो आहे की इथले बडनेराचे आमदार त्यांच्या सोबत नाही आता आज इथे। या पार्श्वभूमीवर आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत सुद्धा बोलणी सुरू आहे आणि माघार घेण्याच्या दिवसापर्यंत 100% याच्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील। आमची काँग्रेसला विनंती आहे की त्यांनी इथे बाहेरून कॅन्डिडेट आणून लढवण्यापेक्षा त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा।